नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, उद्या आता श्रावणातला पहिला मंगळवार. आता मी मागंसुद्धा ह्याच्यावरती व्हिडिओ केलेला आहे. परत आठवण म्हणून परत एकदा व्हिडिओ करत आहे. आपण उद्यापासून लक्ष्मी प्राप्तीची सेवा ही सुरू करणार आहोत. आता आपण ह्या सेवा कधी करू शकतो बघा, तुम्ही मंगळवार 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 असे 4 मंगळवार करू शकता, किंवा माझं जर तुम्ही विचाराल तर मंगळवार शुक्रवार मंगळवार शुक्रवार असे जे 4 आठवडे येतील त्यातले म्हणजे प्रत्येक आठवड्यातील मंगळवार आणि शुक्रवार ही सेवा नक्की करा. ह्याचे खूप फायदे आहेत, याचे खूप पॉझिटिव्ह रिझल्ट्स आहेत. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. बघा, आपल्याकडं कितीही जरी पैसा असेल तरी आपली काही ना काहीतरी आर्थिक अडचण ही कायम असते. बघा, कितीही माणूस जरी म्हणतो ना की समृद्ध झाला तरीसुद्धा बघा काही ना काहीतरी अडचणी, आर्थिक अडचणी पैशाबाबतीत संबंधित काही ना काहीतरी असतं. कोणी पैसे घेतलेत, पैसे येत नाही आहेत, नवीन नोकरी पाहिजे, नोकरी लागत नाही आहे, किंवा धंदा चालत नाही आहे. तर ज्या काही तुम्हाला आर्थिक अडचणी असेल त्याच्यावरती हा रामबाण उपाय आहे. तर उद्यापासून लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा दर मंगळवार आणि शुक्रवार तुम्हाला करायची आहे. आता कशावरती करू शकतो आणि काय काय सेवा करायच्या आहेत त्या अगदी मी थोडक्यात सांगेन. नक्की बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा, तुम्हाला तुमच्याकडे श्रीयंत्र असेल अतिशय उत्तम. श्रीयंत्र नसेल तर काहीही टेन्शन घेऊ नका. तुमचा कुळदेवीचा टाक असेल, रेणुका मातेचा असेना, तुळजाभवानीचा असेना, राजराजेश्वरी, महालक्ष्मी, जर टाक नसेल फोटोसुद्धा चालेल. छोटा फोटो, मोठा फोटो, काहीही हरकत नाही. खालती मी जसं इथं प्लेट घातली आहे तसं तुम्ही तामण घ्या, त्याच्यावरती फोटो ठेवा किंवा टाक ठेवा. आणि बघा, आता तुमच्याकडं दोन्ही असेल, जसं माझ्याकडं आहे श्रीयंत्र आणि कुळदेवीचा टाक, तर दोन्हीही तुम्हाला ठेवायचे आहेत. आता काय करायचं आहे तर तुम्हाला ह्याच्यावरती उद्या कुंकुमार्चन करायचं आहे. आता पहिली आपल्या कुळदेवीच्या टाकावर करायचं आहे. बघा, कायम आपण श्रीयंत्रावरती करत असतो. कुळदेवीचा टाक तसाच आपण दररोज हळदी कुंकू लावून पूजा करून आपण तसाच ठेवतो. पण उद्यापासून तुम्हाला दर मंगळवार शुक्रवार कुळदेवीच्या टाकावरती सुद्धा ही सेवा करायची आहे. तर पहिली तुम्हाला कुंकुमार्चन कुळदेवीच्या टाकावरती 108 खेपा 99 मंत्र म्हणून तुम्हाला करायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असं म्हणता तुम्हाला 108 खेपा तुम्हाला म्हणता कुंकुमार्चन पहिली तुमच्या कुळदेवीच्या टाकावर करायचं आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला श्रीयंत्रावर करायचं आहे. आता श्रीयंत्रावरती तुम्ही काय करणार तर श्रीयंत्रावरती तुम्ही पहिली 16 खेपा तुम्हाला श्रीसूक्तमचे पाठ करायचे आहेत आणि ते करता करता तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. आता तुम्ही 15 खेपा पूर्ण श्रीसूक्तम विदाऊट फलश्रुती म्हणायचं आहे. 16व्या वेळेला तुम्ही श्रीसूक्तम विथ फलश्रुती म्हणायचं आहे. पण जेव्हा तुम्ही 16व्या वेळेला फलश्रुती म्हणत असाल तेव्हा तुम्हाला कुंकुमार्चन श्रीयंत्रावरती किंवा तुमच्या कुळदेवीच्या टाकावर किंवा फोटोवर तुम्हाला करायचं नाही आहे. फलश्रुती म्हणताना तुम्हाला हात जोडायचे आहेत आणि फलश्रुती म्हणायची आहे. बघा, हे झाली पहिली प्लेन श्रीसूक्तमचे पाठ 16 खेपा. आता तुम्हाला जर सांपुटिक करायचे असेल जे ह्याच्यापेक्षा 100 पटीने अगदी पॉवरफुल आहे तर तुम्ही सांपुटिकसुद्धा करू शकता. आता सांपुटिकचे व्हिडिओज मी ऑलरेडी केलेले आहे त्यामुळे तुम्ही ते चॅनलवर बघू शकता. पण इथं जर तुम्हाला सांपुटिक करायचं असेल तर आपलं जे दिंडोरी प्रणीत चं जे कुंकुमार्चन विधीचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये कमलात्मक मंत्र लावून सांपुटिक श्रीसूक्तमचे पाठ दिलेला आहे पूर्ण. तर तो तुम्ही नक्की चेक करा आणि तोसुद्धा तुम्ही 16 खेपा म्हणत कुंकुमार्चन केलं तरीही चालेल. बघा, कमलात्मक मंत्र हा महालक्ष्मीचा किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी हा खूप प्रिय मंत्र आहे. तर तो लावून जर तुम्ही श्रीसूक्ताचे जर पाठ करून जर तुम्ही कुंकुमार्चन केलं तर ह्याची पॉवर जास्त वाढते. पण त्याला थोडा वेळ लागतो, कारण प्रत्येक जे श्लोक आहे किंवा प्रत्येक जी लाईन आहे त्याच्यानंतर तुम्हाला तो मंत्र लावून कुंकुमार्चन करायचं आणि तो म्हणायचा आहे. तर तुम्हाला जर तेवढा वेळ असेल तर तुम्ही ते 16 पाठ ते जे करा, नसेल तर तुम्ही प्लेन श्रीसूक्ताचे 16 पाठ 9 खेपा तुम्हाला
महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. आता तुम्ही म्हणता म्हणता कुंकुमार्चन केलं तरीही चालेल, जर नाही तर नुसतं देवीसमोर बसून तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचे तुम्हाला जर जमले तर 16 करा, नाही जमत तर 9 पाठ तरी नक्की करा. 9 पाठ केल्यानंतर तुम्हाला एक खेपा ललिता सहस्रनामाचा पाठ करायचा आहे. बघा, 16 खेपा श्रीसूक्तम, 9 किंवा 16 खेपा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम, 1 खेपा तुम्हाला ललिता सहस्त्रनाम आणि त्याच्यानंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र आणि कमलात्मक मंत्र हे 16 वेळा तुम्हाला म्हणायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला उद्या आणि शुक्रवारी कमळगट्ट्याच्या माळेवरती श्रीम हा महालक्ष्मीचा बीजमंत्र किंवा ओम श्रीम श्रीये नमः हा महालक्ष्मीचा बीजमंत्र तुम्हाला 108 खेपा कमळगट्ट्याच्या माळेवर करायचा आहे. आता तुमच्याकडे छोटे कमळगट्ट्याची माळ असेल तर ती मोजा, त्याच्यामध्ये किती मणी आहेत आणि त्याच्यानंतर ठरवा की आपल्याला ती माळ किती खेपा केल्यानंतर 108 मंत्र होईल. जर मोठी असेल तर 1 खेपा करा, नसेल तर तुम्ही मोजून ती करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ती कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्रावरती ठेवायची आहे, हळदी कुंकू घालायचं आहे आणि श्रीयंत्राला आणि आपल्या कुळदेवीला तुम्हाला उद्या छान मोगऱ्याचा किंवा कुठलाही गजरा तुम्ही आणून तुम्ही छान देवीला वाहा. त्याच्यानंतर लाल फूल उद्या वाहणं खूप महत्त्वाचं आहे. त्याची खूप चांगले रिझल्ट्स आहेत. उद्या लाल फूल किंवा लाल गुलाब हा नक्की वाहा. त्याच्यानंतर उद्या तुम्हाला शेवयांची खीर करून माता लक्ष्मीला उद्या तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि ही पूजा आपण संध्याकाळी करणार आहोत. त्यामुळे तुळशीजवळ एक दिवा आणि आपल्या उंबऱ्याच्या बाहेर म्हणजे चौकटीच्या बाहेर आपल्याला एक दिवा लावायचा आहे. बघा, मी कायम सांगते तुम्हाला तुळशीसमोर आणि बाहेर दररोज तुम्ही दिवा लावत जावा. भले तुम्ही तेलाचा लावा, पण तुम्ही दिवा लावत जावा. घरी 6:45 ते 7:15 सगळ्या घरातले लाईट्स ऑन ठेवा. अंधार घरी करू नये. बघा, आपण कायम म्हणतो की 6:30 नंतर किंवा 3 सांजेला झोपू नये किंवा काही वाईट शब्द बोलू नये किंवा सगळ्यांनी व्यवस्थित प्रसन्न राहावं, भांडू नये. कारण माता लक्ष्मी ही संध्याकाळी आपल्या घरी आगमन करत असते. तिची येण्याची वेळ असते, म्हणून आपण दरवाजासुद्धा संध्याकाळी एक 10 का 15 मिनटं का असेना आपण उघडा ठेवतो. तर हे सगळे रूल्स तुम्ही दररोज फॉलो करत जावा. छान धूप, दीप, अगरबत्ती लावा आणि उद्या ही सेवा नक्की करा. बघा, जमलंच तर दररोज तुम्ही कुंकुमार्चन करा, पण मला माहिती आहे दगदगीचं जीवन आहे, जॉब्स आहेत, जमत नाही. त्यामुळे मंगळवार, शुक्रवार तुम्ही श्रावणामध्ये ह्या सेवा करा. तुम्हाला अत्यंत हे जे पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतील आणि जी काय तुमची लक्ष्मी प्राप्तीसाठी जी अडचण असेल किंवा ते मार्ग जर खुले होत नसतील तर या सेवेनंतर हळूहळू मार्ग खुले होत राहतील. आणि मी तुम्हाला नक्की आवर्जून सांगेल की फक्त श्रावणामध्ये नाही तर पूर्ण चातुर्मास मंगळवार, शुक्रवार ह्या सेवा करत जावा. बघा, ह्याच्याबरोबर तुम्ही 1 खेपा व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरी चालेल. अगदी जमत नाही तर फक्त ह्या सेवा करा. तर ह्या सेवा नक्की करा, अजिबात चुकवू नका. मी सुद्धा उद्यापासून ह्या सेवा करणार आहेत आणि परत मला 1 महिना 2 महिन्यानंतर येऊन या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे जे काय रिझल्ट्स आलेत. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.